माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 81 उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. सर्व उपस्थितांचे आश्चर्य उद्गाराने एकच कोलाहल माजला. सीतेच्या पावित्र्याच्या कीर्तिशाली पुष्टीमुळे सर्वांनी तिची स्तुती केली. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. गायन, नर्तन, विविध वाद्यांचे वादन यांचे आसमंत भरून गेला. सीता दृष्टीआड झाल्यानंतर रामाचे डोळे अश्रूने भरून आले. त्याचा क्रोध जागा झाला. मस्तक झुकून रामाने जाहीर केले, हे वसुंधरे, माझी सीता मला ताबडतोब परत देण्याची आज्ञा मी तुला देतो. तुला दुभंगली जा, सीतेला येथे परत आण, म्हणजे आमचे पुन्हा मिलन होईल. सीता तुझी मुलगी, मी तुझा दामाद. आता उशीर न करता सीता मला परत दे, नाहीतर मी तुझ्या पर्वतांची तोडफोड करीन, तुझे जंगले नष्ट करीन, तुझे चूर्ण करून टाकेन. पिडलेल्या व असे अशब्द बोलणाऱ्या रामांना शांत करण्यासाठी मग ब्रह्मदेव सांगू लागले, हे भगवन, आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण करा. तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू आहात. श्री विष्णू आहात. सीता देवी साक्षात भाग्य देवता आहे. त्यांनी सध्या नागलोकात प्रवेश केला. लवकरच त्यांचे आपल्या दिव्य धामात वैकुंठात आपल्याशी मिलन होईल. हे परमवीर जगतप्रभू, सर्व जीवांचे पोषण करता, मी आपल्याला आपल्या दिव्य स्वरूपाची आठवण देण्याची काय गरज आहे. हे रामा, दुःख विसरा. तुमच्या पुत्राकडून तुमच्या दिव्य लीलांचे वर्णन करणाऱ्या मान निवेदनाचा अंतिम भाग ऐका. चला तर आपण पण ऐकूया. वाल्मिकीने रचलेले हे महान काव्य जोपर्यंत हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत तिन्ही लोकात तुमची कीर्ती पसरवेल आणि आपण खरोखर अनुभव घेतच आहोत. जय श्रीराम. असे म्हणून ब्रह्मदेव गुप्त झाले. राम, लव, कुश यांच्यासह वाल्मिकीच्या आश्रमात गेले. ती रात्र सीतेच्या विरहाबद्दल शोक करीत घालविल्यानंतर रामाने सर्व ऋषींना आमंत्रित केले. आपल्या पुत्रांना रामायणाचे उत्तरकांड गायची विनंती केली. त्यानंतर राम अयोध्येला परतले. परंतु आपल्या प्रिय सीतेशिवाय आपले जीवन त्यांना सूक्ष्म वाटू लागले, भासू लागले. धर्मतत्वाचे काटेकोर पालन करीत रामाने राज्यकारभार चालू ठेवला. त्यामुळे नियमितपणे पाऊस पडत राहिला, पिके उदंड येत राहिली आणि सगळीकडे भरभराटीचे चिन्हे दिसत राहिली. त्यानंतर अनेक वर्ष लोटल्यानंतर कौशल्या निजधामाला गेली. त्यानंतर सुमित्रा, नंतर कैकई याही गेल्या. त्या सर्वांचे दिव्य लोकात महाराज दशरथाशी मिलन घडून आले. त्यानंतर काही काळाने केकय देशाचा राजा युधाजित रामांना भेटायला अयोध्येला आला. सिंधू नदीच्या उत्तरेला राहणाऱ्या गंधर्व राजाला जिंकून घेण्याची विनंती करू लागला. रामाने ताबडतोब गंधर्व राज्यांचे राज्यकर्ते म्हणून भरताच्या 2 पुत्रांची तक्ष पुष्कलांची नेमणूक केली. प्रचंड सैन्य घेऊन भरत निघाले. त्यांनी तक्षशिला, पुष्कलाकडे पुष्कलावती हे राज्य प्रस्थापित केले. 5 वर्ष व्यथित केल्यानंतर अखेर भरत अयोध्येला परतले. नंतर रामाने करुपथ हा प्रदेश जिंकून घेऊन लक्ष्मणाचे 2 पुत्र अंगद, चित्रकेतू यांना त्याचे अधिपती बनवले. लक्ष्मण आपल्या पुत्रांसह तेथे गेले. 1 वर्ष तेथे व्यतीत केल्यावर ते अयोध्येला परतले. रामाच्या पृथ्वीवरील लीलांचा काळ आता संपत चालला होता. म्हणून एके दिवशी कालपुरुष एका भ्रमंती करणाऱ्या तपस्व्याच्या रूपात अयोध्येस आला. प्रासादाच्या प्रवेशद्वारास येऊन कालाने लक्ष्मणाला सांगितले, मी ब्रह्मदेवाचा दूत, मी एका अतिशय महत्वाच्या कामगिरीवर आलो, त्यामुळे मला ताबडतोब रामांना भेटण्याची इच्छा. जेव्हा एका तेजस्वी ऋषींच्या रूपात कालपुरुषाने प्रासादात प्रवेश केला तेव्हा रामाने आदराने त्यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवले. विचारणा केली, हे पुण्यवंता, तुमच्या भेटीचे प्रयोजन काय? तुम्ही काही संदेश घेऊन आला आहात का? दूत उत्तरला, हे राजा, जर तुम्ही ब्रह्मदेवाच्या शब्दांना मान देत असाल तर आपली भेट एकांतात व्हावी. कारण त्यांचे शब्द इतरांसाठी नाहीत. खरे तर हे जाहीर केले पाहिजे की जो कोणी आपले संभाषण ऐकेल त्याला लवकरच मृत्यू येईल. हे रामा, तुम्ही मला वचन दिले पाहिजे की जर मध्येच कोणी येऊन आपल्या एकांतात अडथळा आणला तर मागे पुढे न पाहता त्यांच्याशी असलेले संबंध तुम्ही तोडून टाकाल. राम उतरले, तुम्ही म्हणता तसेच घडेल. रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, द्वारपालाला दुसरीकडे पाठव. तू स्वतः प्रवेशद्वाराचे रक्षण कर, कारण ही भेट पूर्णपणे खाजगी असेल. त्यानंतर जेव्हा फक्त हे दोघेच जण उरले तेव्हा दूताच्या रूपातील मृत्यू म्हणाला, मागच्या जन्मी मी ब्रह्मदेवाचा पुत्र होतो. आता मी सर्व भक्षक
चिरंतन काल म्हणून अवतरित झालो. हे राजा विश्वाच्या पितामहाने तुमच्यासाठी पुढील संदेश पाठवला. हे प्रभू रामा, हे पूर्ण पुरुषोत्तमा भगवंता, माझे तुम्हाला दंडवत असो. या विश्वाच्या लयानंतर तुम्ही प्रलय जलात गर्भदोकशाही विष्णूच्या रूपात झोपता. त्यानंतर जेव्हा पूर्वी प्रमाणे विश्वाच्या निर्मितीची गरज भासते, तेव्हा मी ब्रह्मदेव तुमच्या नाभीतून उगवणाऱ्या तेजस्वी कमल पुष्पातून जन्माला येतो. माझ्या जन्मानंतर माझ्यावर त्रैलोकाच्या निर्मितीची कामगिरी सोपवली गेली. त्यानंतर तुम्ही क्षीरोदक शाही विष्णू बनून विश्वाचे पालक करते व्हावे असे मी तुम्हाला विनंती केली. तेव्हापासून जेव्हा जेव्हा भूमीवरील भार कमी करण्याची गरज भासली, तेव्हा तेव्हा तुम्ही अनेक दिव्य रूपात प्रगट झाला. आता तुम्ही रावणाचा वध करायला पृथ्वीवर 11,000 वर्ष राज्य करण्यासाठी अवतरला आहात. प्रभू, या नियोजित कालावधी आता समाप्त झाला असल्याने या भौतिक जगात राहण्याची तुम्हाला गरज नाही. जर तुमची इच्छा असेल तर देवी देवतांना राज्य करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा स्वर्गात येऊ शकता. हे सर्व व्यापी पूर्ण पुरुषोत्तम भगवान, माझी शक्ती, माझ्या अस्तित्वाने तुम्हीच स्रोत आहात. म्हणून मला तुम्हाला आदरपूर्वक प्रणिपात करू दे. कालाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्या राम हसले, उतरले. तुमचे बोलणे सत्य. तुमच्यावर भाग्य देवता कृपा करू. आता तुम्ही जाऊ शकता. ब्रह्मदेवांना सांगा की देवतांचा हेतू मी तडीस नेलेला आहे. तेव्हा मी लवकरच माझ्या दिव्य धामास परतेन. राम दूतामध्ये जेव्हा संभाषण चालू होते, तेव्हा असे घडले की राजप्रासादात दुर्वास मुनींचे आगमन झाले. लक्ष्मण जेव्हा त्यांच्या स्वागताला गेले, तेव्हा ते जोर देत म्हणाले, मी येथे एका सर्वात महत्त्वाच्या कामासाठी आलेलो आहे. मला रामांना ताबडतोब भेटायचे आहे. लक्ष्मण उतरले. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा नाही अशी रामाने मला सक्त ताकीद दिली आहे. हे ऋषी श्रेष्ठ, कृपया धीर धरावा. थोडा वेळ वाट पाहावी, थोडा वेळ वाट पाहावी. हे ऐकून दुर्वासाचा संयम सुटला. क्रोधाने त्याचे नेत्र पेटले. ते किंचाळले, जा लगेच रामांना माझ्या आगमनाचे वर्तमान कळव. माझी अवज्ञा करण्या एवढा जर तू मूर्ख असील तर मी रामाना भरताला, तुला, संपूर्ण इक्ष्वाकू कुळाला, संपूर्ण कोसल राज्याला शाप देईन. त्वरा कर, कारण माझी सहनशक्ती संपत आली आहे. सहनशक्ती संपत आली आहे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भाग बघूया. श्रवण केलेच असेल बोला जय श्रीराम. जय श्रीराम लिहायला प्रतिक्रियेत विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.